उभयविध क्रियापद। जी क्रियापदे उभयविध, जी क्रियापदे सकर्मक व अकर्मक अशा दोनही वाक्यात वापरली जातात त्यांना उभयविध क्रियापद म्हणतात। उभयविध क्रियापद म्हणजेच काय की जी क्रियापदे सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य अशा दोनही वाक्यामध्ये वापरली जातात त्याला म्हणतात उभयविध क्रियापद। समजला? आता उदाहरण, त्याने बोट कापले। दुसरा, त्याचे बोट कापले। आता बघा, त्याने बोट कापले आणि त्याचे बोट कापले। त्याने बोट कापले, कापणारा कोण? तो। कापण्याची क्रिया बोटावर, म्हणजे हा कर्ता आणि हा कर्म आणि हा क्रियापद। म्हणजे हा वाक्य सकर्मक आहे की नाही? कारण कर्म आहे तर सकर्मक आहे, बरोबर। पण इथं बघा, कापणारे काय? बोट। तर बोट काय आहे? कर्ता। इथं कर्म नाही, कर्म नाही। आणि जिथं कर्म नसतो त्याला काय म्हणतात? अकर्मक। आलं लक्षात? म्हणजे हा जो कापले हा जो क्रियापद आहे याला उभयविध क्रियापद असे म्हणतात। का बरं? कारण तो सकर्मक आणि अकर्मक अशा दोनही वाक्यामध्ये वापरलेलं आहे। दुसरं अजून एक उदाहरण जर समजून घ्या। रामाने धनुष्य मोडले। रामाने धनुष्य मोडले। लाकडी धनुष्य मोडले। ते लाकडी धनुष्य मोडले। मोडणारे कोण? राम। राम हा काय? कर्ता। मोडण्याची क्रिया धनुष्यावर, धनुष्य काय? कर्म आणि हा क्रियापद। मोडणारे काय? धनुष्य। मोडण्याची क्रिया धनुष्यावरच। इथं कर्म आहे का? नाही, म्हणून हा वाक्य कोणता आहे? अकर्मक। म्हणून मोडले, मोडले हे जे क्रियापद आहे हे काय आहे? अकर्मक आणि सकर्मक असे दोन्ही आहेत ना, म्हणून याला काय म्हणतात? उभयविध क्रियापद। जी क्रियापद सकर्मक आणि अकर्मक दोनही वाक्यात वापरली जातात त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात। कळलं?